गुड मॉर्निंग. आज मी बनवत आहे एकदम असा हेल्दी ब्रेकफास्ट, नाचणीचं सत्व. यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त दोनच इन्ग्रेडियंट्स. एकतर आपल्याला नाचणीचं सत्व लागणार आहे आणि पाणी लागणार आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया. एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे नाचणीचं सत्व टाकायचं आहे आणि नंतर थोडंसं जेवढं आपण सत्व घेतलं त्याच पेल्याने आपण पाणी घेऊया. हे पाणी आपण ढवळून घेऊया. अजिबात गुठळी नाही राहिली पाहिजे. जर आपण गॅसवरती ठेवायच्या आधी गुठळी राहिली तर ते शिजताना सुद्धा अजून गुठळ्या होतात, मग ते खाताना बरोबर नाही लागत. पूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर ही पातेलं आपण गॅसवरती ठेवूया. बघा, अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलं. चला आता आपण शिजवून घेऊया. आपलं नाचणीचं सत्व आपण शिजवायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. हे नाचणीचं पावडर मी घरी केलेली आहे. जर तुम्हाला ह्याची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कुठळ्या बनायला लोक म्हणून आपण मधून ढवळून असं घेऊया. एकदम 5 मिनिटांमध्ये शिजून तयार होतो. खूप असा हेल्दी ब्रेकफास्ट. थंडीच्या दिवसामध्ये असं वाफाळता नाचणीचं सत्व खूप छान. लहान एकदम 6 महिन्याच्या बाळापासून ते मोठ्या आजी आजोबांपर्यंत कोणीही खाऊ शकतो. इतका हेल्दी आहे आणि हा मी घरी बनवलेला आहे. शिजल्यावरती याची कन्सिस्टन्सी अशी होते, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपण घालूया जर असं साजूक तूप. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता, नको तर नाही घालायचं. पण मला मात्र खूप आवडतो, त्याच्यामुळे मी नेहमी घालते. आमच्या घरी हा ब्रेकफास्ट नेहमी बनतो. जगातला सगळ्यात हेल्दी ब्रेकफास्ट असेल तर माझ्यामध्ये तर हाच असेल. आपला नाचणी सत्व इथे 5 मिनिटांमध्ये बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला घट्ट पाहिजे तर तुम्ही घट्ट करू शकता. मला पातळ आवडतो म्हणून मी पातळ केलं आहे. असा मस्त असा वाफाळता गरमागरम सूप तयार आहे आपला नाचणीचा. सूप म्हणजेच आपला नाचणी सत्व. चला एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्या आणि पटापट सुरकी मारा. चला बाय, भेटूया पुन्हा नवीन रेसिपीज घेऊन. एन्जॉय, हॅव अ गुड डे. थँक्यू.